बारामतीत अजित पवार यांचं स्मारक बांधण्याचं स्थळ आता निश्चित झाल्याची बातमी समोर येते। बारामतीमध्ये दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला गेलाय। सोबतच त्याचं स्थळ हे विद्या प्रतिष्ठान परिसरातील असण्याचं निश्चित देखील करण्यात आलंय। या निर्णयाबाबत पवार कुटुंब आणि विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांमध्ये सध्या चर्चा देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि पुढच्या काही दिवसांतच स्मारकाचा आराखडा आणि रचना ठरवण्यासाठी पुढच्या टप्प्यांवर नियोजन देखील सुरू राहणार असल्याचं म्हटलं जातंय। दरम्यान हे स्मारक जे आहे ते विद्या प्रतिष्ठान येथे बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बारामती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते आणि त्याच जागी त्यांचं स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला गेलाय। स्मारकाचं डिझाईन आणि रचना ही निर्धारित करण्यावर देखील आता भर दिला जातोय। दरम्यान याआधी 28 जानेवारीला बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर त्यांच्या विद्या प्रतिष्ठान ग्राउंडवर राज्य वंदनेसह अंतिम संस्कार देखील करण्यात आले होते। विद्या प्रतिष्ठान परिसरातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी जागेच्या अंतिम निवडीसंदर्भात सध्या आढावा घेतला जातोय। अजित पवारांचा अंत्यविधी याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर झाला होता आणि आता याच जागेवर त्यांचं स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला गेलाय। या सर्व घडामोडींनंतर आता स्मारकाची जागा निश्चित झाल्याची माहिती समोर येते, त्यामुळे पुढच्या कामांना देखील आता गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते।